नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर प्रत्येकाला वाटतं थंड काहीतरी खाल्लं पाहिजे, थंड पिलं पाहिजे. त्यासाठी मी आज नवीन असा ज्यूस घेऊन आलेला आहे, म्हणजे सरबत. अगदी थंड आणि पौष्टिक असा ज्यूस आहे, सरबत आहे. तो म्हणजे धण्याचा. त्याने काय होतं, पोटही थंड राहतं आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. अगदी वेगळ्या पद्धतीने आपल्याला सरबत बनवायचं आहे आणि पोटासाठी सुद्धा थंड असतं. त्यासाठी मी घेतलेलं आहे अशी छोटी वाटी, एक वाटीभर धणे घेतलेलं आहे आणि आपण आबडधोबड असं बारीक करून घेणार आहोत. जास्त पेस्ट नाही करायची, असंच भिजत घातलं तरी चालेल, पण मी थोडंसं आबडधोबड बारीक करून घेणार. आपले जे पोहे खायचे चमचे असतात ना, ते चमचे, सपाट चमचे किंवा मोठे असे, मोठ्या साईजचे चमचा असेल तर सपाट, आणि नॉर्मल चमचा असेल तर 4 चमचे आपण धणे घेतलेले आहे. आबडधोबड मी बारीक करून घेणार आहे. या पद्धतीने मी बारीक करून घेतलेले, बघत असाल असं अर्धा अर्ध झालेलं आहे. आता मी पाण्यात घालून घेणार आहे, मस्त पाण्यात भिजत घालणार आहे धन. ते काढून घेतलेलं आहे, त्यात पाणी घालून घेणार आहे. 1 ग्लासभर पाणी घालून घेते आणि छान भिजत ठेवणार आहे. 1 ते 1.5 तास आपण भिजत घालणार आहोत. आणि जर तुम्ही रात्रभर जरी घातलं ना, तरी खूप छान असं रिझल्ट येतो आपला. म्हणजे काय होतं, धण्याच्या पाण्याने एकतर पोट आपलं थंड राहतं, वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदा होतो. रोज जरी तुम्ही धण्याचं पाणी रात्रभर भिजत घातलं आणि सकाळचं जर घेतलं ना, खूप छान आपल्याला फायदे होतात. आता मी सरबत बनवत आहे, तर मी हे 1-1.5 तासासाठी भिजत घालून ठेवते. आपल्या 1.5 ते 2 तासानंतर आपला धनई छान भिजलेला आहे. आणि आता आपण खडीसाखर घेतलेली आहे. तर थंड असा ज्यूस, सरबत बनवायचा आहे, त्यासाठी खडीसाखर घ्यायची. खडीसाखर थंड असते मस्त. आता आणि त्याबरोबर 1 लिंबू लागणार आहे. मी साखर थोडीशी ठेचून घेणार आहे, मिक्सरला बारीक केली तरी चालेल. थोडी ठेचून पाण्यात विरघळून घेणार आहे. ठेचून घेतल्यामुळे साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे, अगदी थोडस मीठ. आणि लिंबू कापून घेतलेला आहे, ते लिंबाचा रस आपण घालून घेणार आहोत. मी 2 ग्लास पाणी घेतलेलं, 2 ग्लास पाण्यामध्ये खडीसाखर घालून घेतलेली आणि लिंबाचा रसही घालून घेत आहे. सर्व लिंबूही घालून घेतलेले आहे. आता जे आपण धण्याचं पाणी केलेलं आहे, ते धन सुद्धा आपण गाळून घेणार आहोत. या पद्धतीने. आणि टेस्ट खूप छान लागते याची, अगदी मस्त असं लागतं. एकदा जर केलं ना तुम्ही, पुन्हा पुन्हा हेच सरबत करशाल. या उन्हाळ्यात नक्की करून बघा. बघत असाल मस्त असं आपलं धण्याचं सरबत तयार आहे, खूप छान आणि खूप टेस्टी असं लागतं. करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.